नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी शेवग्याची आमटी. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल. रेसिपीची संपूर्ण कृती पाहण्यासाठी प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण 100 ग्रॅम शेवग्याची शेंग घेतलेला आहे. त्याला वरचे सालं काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर 2 जणांपुरती ही भाजी आरामात होईल. तर चला, आधी मी एका कढईत पाणी गरम करून घेते आणि कढईत आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. म्हणजे 2 जणांपुरती आपल्याला ही भाजी बनवायची, तर साधारण तेवढंच आपल्याला चवीपुरतं नमक यात ॲड करायचं आहे. तर इथे मी नमक ॲड केलं आहे माझ्या चवीनुसार. त्याचप्रमाणे इथे या मी शेंगा चांगल्या उकळून घेते, म्हणजे वाफवून घेते नॉर्मल. तर आता ही आपण जी भाजी बनवणार आहोत ती आपण हे कांदा टोमॅटो त्याला भाजणार नाही आहे, कच्चीच बनवणार आहोत आपण, म्हणजे कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटोपासून. तर आलं, लसूण, त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा हे सगळं मिश्रण आपल्याला कच्चंच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे बघा आपल्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही शिजवून घ्या. त्याचनंतर आता मी हे जे कच्चं मिश्रण होतं ते मिक्सरमध्ये अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. फक्त कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हेच आपण कच्चं यात ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर मसाल्यांमध्ये बघूयात. हळद, इथे मी घरगुती गरम मसाला केला आहे. त्याचनंतर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही हे आलं लसूणची जी एक चटणी असते तेही तुम्ही वापरू शकता, लसूण आणि कांद्याची. त्यानंतर मीठ आणि आपलं लाल तिखट. तर एवढं आपल्याला साहित्य यात टाकायचं आहे. त्याचनंतर मी एका वाटीत पाव चमचा म्हणजे थोड्याशाच प्रमाणात हळद घेतली आहे. त्याचनंतर 1 चमचा मी घरगुती गरम मसाला घेतलेला आहे, खडा मसाला. त्याचनंतर मी इथे 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे आणि थोडंसं माझ्याकडे कांदा लसूण मसाला होता म्हणून मी थोडंसं यात कांदा लसूण मसालाही ॲड केलेला आहे. चवीपुरतं मीठ. आपण ऑलरेडी शेंगा शिजताना मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडंसं कमीच टाकायचं आहे. त्यानंतर ही जी मी पेस्ट होती कांद्याची आणि टोमॅटोची सगळी आपली कच्ची, ती यात मी ॲड करते आहे. म्हणजे हा मसाला काय होतं, आधी चांगला तेलात परतवल्यावर चांगला भाजेल. त्यानंतर मी ते कढई गरम करून घेते आणि त्यात मी 2 चमचे तेल घालत आहे. तर तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त टाकू शकता. त्याचनंतर मी इथे घातलं आहे थोडं जिरं. जिरं चांगलं तडतडल्यानंतर जे मी वाटीत आपलं मसाला करून ठेवला होता सर्व, तर हा मी याच्यात ॲड करणार आहे. तर गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे. त्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. थोडंसं 2 मिनटं तेलात परतवून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर आपल्याला जे आपलं कच्चं वाटण होतं, कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो याचं आपल्याला पेस्ट यामध्ये टाकायची आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला आधी जे गरम मसाला, मिरची पावडर त्याच्यात थोडंसं ॲड करायचं आहे हा मसाला आणि नंतर आपल्याला ते भाजल्यानंतर हे मिश्रण ॲड करायचं आहे. एकदा ह्या प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हे बघा इथे आता आपल्या भाजीला तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मसाल्याला. तर जे पाणी होतं बाकीचं, म्हणजे आपण जे मिक्सर वगैरेचं भांडं धुतो ना, तर त्यात मी हे पाणी थोडंसं टाकलं आहे, मसाला वगैरे धुतला आहे त्याला आणि तेच या मसाल्यामध्ये ॲड केलं आहे. तर हाही मसाला आपल्याला चांगला सुकवून घ्यायचा आहे, पाणी आटून घ्यायचं आहे. तर हे बघा सगळं पाणी आता आटलेलं आहे. तर यात आपल्याला शिजलेल्या शेंगा टाकायच्या आहेत. डायरेक्ट पूर्ण पाण्यासकट नाही टाकायचे आपल्याला. हे बघा आधी शेंगा टाकते मी. गरम गरम होतं, म्हणजे गरम पाणी यात ॲड होईल आणि ह्या शेंगाही गरमच होत्या.
आणि कोणतीही भाजी करताना आपण त्यात गरम पाणीच टाकायचं, नाहीतर मग भाजीची चव असते ना रिअल ती निघून जाते. तर इथे मी शेंगा टाकल्यानंतर 2 मिनटं या शेंगांना या मसाल्यात चांगली परतवून घेते. शेंगांना 2 मिनटं परतवल्यानंतर बघा, हे आपलं शेवग्याचं पाणी आहे ना, ते आपल्याला फेकायचं नाही आहे. शेवगा ज्या पाण्यात आपण शिजवतो ना, तर ते पाणी फेकायचं नाही आहे. तीच रिअल चव असते त्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगांची. त्यामुळे तेच पाणी आपल्याला ह्या भाजीत ॲड करायचं आहे. तर बघा, थोडीशी घट्ट झाली आहे, तर मी अजून थोडंसं पाणी गरम करून यात ॲड करणार आहे. तर इथे बघा, अजून थोडं पाणी ॲड केलं होतं मी आणि भाजीला आपल्या चांगली उकळी फुटलेली आहे छान प्रकारे. असेच 2 मिनटं उकळी फुटल्यानंतर यात मी आता वरतून कोथिंबीर टाकणार आहे. तर चला, आपली भाजीला असं बघा किती तर्रीदार छान असा रस्सा आलेला आहे. तर त्यात मी मस्तपैकी आता कोथिंबीर घातली बारीक चिरून फ्रेश. तर इथे आपली शेवग्याची आमटी तयार झालेली आहे. इथे बघू शकता आणि तर्री पण किती छान आलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट आणि पातळ करू शकता. 2 जणांपुरती ही भाजी रेडी आहे. तर इथे बघा, आपली झणझणीत अशी शेवग्यांची आमटी रेडी झालेली आहे. तर चला मंडळी, कशी वाटली ही आजची झणझणीत अशी शेवग्याची आमटी? तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा आणि आपली काळजी घ्या. हेल्दी राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. ओके, बाय बाय.